विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मीडियम स्कूल पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते माजी महापौर महेश कोठे समर्थक व या भागातील भाजपाचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ MIDC पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून असल्याचे समजले। या हाणामारीत सतीश कल्लप्पा भरमशेट्टी व लक्ष्मी सतीश भरमशेट्टी राहणार सर्वदय नगर मुळेगाव रोड सोलापूर असे दोघे जखमी झालेल्यांची नावे आहेत। जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे। दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती दिली। माझं नाव सतीश कल्लप्पा भरमशेट्टी आहे। मी प्रभाग क्रमांक 11 सर्वदय नगरमध्ये जुन्या विडी घरकुल येथे राहतो। आज सकाळी 10 वाजता माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते वैष्णव मारुती चौक ते राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतचा रस्ता जो 1,13,00,000 रुपयाच्या निधीचा मंजूर झालेला रस्ता जो आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत तो रस्ता होत आहे। ह्या कामाचं भूमिपूजन आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिफारस केल्यामुळे तो रस्ता होत आहे। त्यांना तो अधिकार असल्यामुळं ते त्या रोडचं उद्घाटन भूमिपूजन करायला आले होते। मग तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही केकडेनगरमध्ये परत तिथं मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत व नगरोत्थान योजनेमधून 60 लाखाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभासाठी तिथं गेले असता इथं विरोधी पक्षाचे महेश कोठे शरद पवार गटाचे त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल कोटा शाबीर कुर्ले आणि जावळे सर हे जे स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत विडी घरकुलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोटेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांची चमचेगिरी हुजेगिरी करण्यासाठी ते महेश कोटेसोबत फिरत असतात। पगार घेतात शासनाचे आणि हुजेगिरी करतात ते महेश कोटेचे। या जावळे सरांवर कडक कारवाई व्हावी ही माझी पहिली मागणी। घटना सांगा काय घडली? घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाचं राग मनात धरून ते प्रतिउद्घाटन तिथं ठेवलंय। प्रतिउद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार साहेबांनी केंद्र सरकारच्या निधीमधून आहे असं करू नका तुम्ही। मी एवढं त्यांना जाब विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोठे प्रथमेश कोठे विठ्ठल कोटा शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्काबी करून मारहाण करायला सुरुवात केली। तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवासोडीसाठी हे करत होते तरी ते ऐकत नाही। तर शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं, माझ्या गुडघ्यावर मारलं त्यांनी। यासाठी माझी मिसेस जेव्हा आतमध्ये आली तिने लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारतायत म्हणून। त्यावेळी मिसेसमध्ये सोडवायला आली तरी ते मिसेसला ढकलून मिसेसला धक्काबुक्की करून ते मिसेसलाही एक चाफट मारलात आणि अंगावर गोळ आले तिलाही ढकलून मारहाण करण्यात आलेली आहे। मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे? कुठल्या अधिकारात तुम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन करता? मग कोणी उडतं उद्या म्हणतं की आम्हीच करायलो म्हणून। आणि दुसरी गोष्ट ह्या मारहाणीमध्ये माझ्या गळ्यात 3 तोळ्याचं एक लॉकेट होतं। ते लॉकेट आता यांनी माझी गच्ची धरली होती, माझ्या गळ्याला धरलं होतं, त्यामध्ये ते घाळ झालेलं आहे। माझा आरोप आहे की त्यांच्याच आहे। माझी मिसेस आली तर मिसेसलाही धक्काबुक्की केली त्यांनी। पुरुष असून त्याने एका महिलेवर त्यांचे संस्कार किती आहेत बघा। एका महिलेच्या अंगावर त्याने हात टाकला, त्यामध्ये माझ्या महिलेच्या गळ्यातलंही ते गंठण जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं गंठण होतं तेही त्या भांडणात हरवलेलं आहे। किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला काय? मला जवळजवळ 5 लोकांनी मारहाण केली। 5 लोक डायरेक्ट महेश कोठेसारखा माणूस आई बहिणीवर शिव्या देतो म्हणजे त्यांचे काय संस्कार आहेत?